It was my bad. Respected management, respected principal ma'am, my dear teachers and my dear students. तर आज आम्ही जे आहे सादर करणार आहे कानडा राजा पंढरीचा. तर याच्या मागची फक्त एक कथा सांगते 1 मिनिटाची. तुमचा जास्त वेळ मी वाया नाही घालवणार. तर कानडा राजा पंढरीचा असं का म्हटलं जातं, विठ्ठलाला कानडा का म्हटलं जातं? जेव्हा मुघलांनी आपल्यावर राज्य केलं तेव्हा विजयनगरचे जे राजा होते राजाराम रॉय, तर त्यांनी काय केलं, सगळीकडे जे आहे मंदिरं बनवण्याचं काय त्यांनी हाती घेतलेलं होतं काम. तर त्यांनी ते काम करता करता ते एकीकडे आले, तर त्या पंढरी नगरीत आले. त्यांना माहित नव्हतं की विठ्ठलाची नगरी आहे आणि त्यांना माहिती होतं, त्यांनी ऐकलं होतं की विठ्ठल हे भोळे आहेत. देवाला ते घेऊन जाण्याचा त्यांनी संकल्प घेतला आणि देवाला त्यांच्या कर्नाटकात घेऊन गेले विजयनगरमध्ये. विजयनगरमध्ये विठ्ठल स्थापित झाले म्हणून त्यांना कानडा म्हटलं जातं आणि म्हणून हा अभंग पडला की कानडा राजा पंढरीचा. तेच आम्ही आज सादर करणार आहोत. धन्यवाद. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदालाही नाही कळला अंत पार याचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला हा विठेवर. उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, परब्रह्म हे भक्तासाठी मुके ठाकले भीमे काठी. उभा राहिला भाव सावयव जणू की पुंडलिकाचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, हा राम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखितो. हा राम्याची खीर चाखितो चोखोबाची गुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा कालिदा माझीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला अंत पार याचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा 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 राजा पंढरीचा. धन्यवाद.